नमस्कार मित्रांनो, मी अंतरा आणि तुम्ही पाहत आहात अपडेट कट्टा। आजचा विषय आपला थोडा आगळा वेगळा आहे, पण हा आगळा वेगळा विषय तुम्हाला जर जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सध्या मराठी सिनेमासृष्टीमध्ये एका पाठोपाठ एक असे दमदार सिनेमे रिलीज होत आहेत। त्यापैकीच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला सिनेमा म्हणजे देऊळ बंद। फक्त 11 दिवसांमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे। यामुळे सर्व प्रेक्षकांचे या चित्रपटाकडे लक्ष वेधले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या चित्रपटाने 5 ते 6 कोटी कमावलेले आहे। मराठी सिनेमांसाठी ही खूप मोठी आणि सकारात्मक गोष्ट मानली जात आहे। हा सिनेमा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नसून अंधश्रद्धा, राजकारण, वास्तव्य आणि श्रद्धा यावर भाष्य करणारा आणि प्रेक्षकांना विचार करणारा असा हा चित्रपट आहे। पहिल्या भागामध्ये जशी कथा प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी आहे, तशी दुसऱ्या भागामध्ये सुद्धा कथा ही प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी आहे। डायलॉग्स एकदम दमदार आहेत, बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा क्लासिक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलाकारांनी केलेला अभिनय हा या चित्रपटाला एक उंची दाखवणारा आहे। विशेष म्हणजे सोशल मीडियावर या चित्रपटाचे काही क्लिप्स आणि रिव्ह्यू मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। प्रेक्षकांनी स्वतःची मतं मांडलेली आहे। एका प्रेक्षकाने असं म्हटलं आहे की हा चित्रपट मराठीतील एक वेगळा आणि धाडसी प्रयत्न आहे। काही प्रेक्षकांनी असं सांगितलं आहे की हा चित्रपट थोडा संथ वाटतो, तर काही प्रेक्षकांनी असे सुद्धा म्हटले आहे की पहिला भाग जेवढा भावनिक जोडणारा होता तेवढा दुसरा भाग भावनिक जोडत नाहीये। मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, सर्व प्रेक्षकांची मतंही वेगवेगळी असतात, पण या चित्रपटाच्या सादरीकरणामुळे, कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे। तुम्हाला सुद्धा जर एखादा संदेश देणारा किंवा विचार करणारा चित्रपट बघायचा असेल तर देऊळ बंद 2 हा चित्रपट बघायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतो। आणि हो मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या आणि ट्रेंडिंग अपडेटसाठी अपडेट कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।